मित्र स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा। या ठिकाणी तुम्हाला मिळतील विविध जॉनरच्या कथा। या चॅनलमध्ये तुम्हाला केवळ मनोरंजनच नाही तर मनोरंजनापेक्षाही खूप अधिक मिळेल। आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कथाप्रेमींच्या या जगात सामील व्हा। मित्र कहाणी मोठी असल्यामुळे आपण ती 3 भागांमध्ये रिलीज करत आहोत। कहाणीचा काळ हा 90च्या दशकातील असून ही एक अत्यंत उत्कंठावर्धक रहस्यकथा आहे। कहाणीचा हा 3रा भाग आहे। कहाणीच्या पहिल्या व दुसऱ्या भागाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येथे देत आहोत। चला तर मग कथेकडे वळूया। बेडरूममधल्या धीरूच्या लॅमिनेट केलेल्या फोटोकडे टक लावून बघत वेणू शांतपणे बेडवरती पडून होती। धीरू गेल्याच्यानंतर ती इतकी रडली होती ना की डोळ्यांच्या अश्रूपंती आटून गेल्या होत्या। पण त्याच वेळेस तिने ठरवलं होतं की हा बिझनेस सांभाळायचा असेल ना तर आपण डगमगून व अश्रू डाळून काही चालणार नाही। धीरूच्या आठवणी काढत, जन्म काढत किंवा आईवडिलांच्या आदराने राहून एक सामान्य स्त्रीसारखं जगणं तिला अजिबात मान्य नव्हतं। प्रथमपासूनच आपलं ते खरं करण्याचा स्वभाव असल्याने जेव्हा तिने निश्चय केला की धीरूचा सर्व व्याप आपण पुढे चालू ठेवायचा, त्याच वेळेस तिला एक मात्र जाणवलं की आपण धीरूसारखे टेक्निकली काही क्वालिफाईड नाही आहोत। त्याच्यामुळे तांत्रिक बिघाड किंवा रेकॉर्ड रूममध्ये जर काही बेसिक प्रॉब्लेम आले तर आपल्याला दुसऱ्यांवरच अवलंबून राहावं लागणार आहे। इतकी वर्ष कम्प्युटर सिस्टम ऑपरेट करून केवळ फीडिंग, रिट्रिव्हिंग, अपडेटिंग, प्रोसेसिंगचं ऑपरेशनल नॉलेज तिला चांगलंच अवगत होतं। पण सिस्टममध्ये व्हायरस आल्यास काय करायचं? RBX व्हायरस हे नाव तिने पूर्वी ऐकलं तसं तिला जाणवलं आणि क्षणार्धातच उठून तिने लाईट लावलं व PC ऑन केला। आता घाबरून चालणार नाही, तेव्हा आपणच त्या व्हायरसचा शोध लावून त्याचा बिमोड करायला हवा। कंपन्यांच्या फाईलचं स्कॅनिंग करताना तिला जॅपनीज कोड फाईल्समध्ये किमिशाका या कंपनीच्या रेफरन्स इंडेक्समध्ये RBX हा व्हायरस डेव्हलप केलेला आढळला आणि ती हादरलीच। ओ माय गॉड, म्हणजे स्वरूपने तर हा व्हायरस आपल्या सिस्टममध्ये सोडला नसेल। स्क्रीनवरील किमिशाकाच्या प्रोफाईलकडे बघत ती शून्य नजरेने विचारप्रवाहात हरवून गेली। परवाच्या संपूर्ण दिवसाच्या घडामोडी ती आठवू लागली। संध्याकाळी स्वरूपचा 6ला फोन आला, त्याच्यानंतर आपण घरी गेलो व तिथून हयात रिजन्सीवर आणि काल सकाळी आपण पंत साहेबांकडे गेलो तेव्हा ऑफिसमध्ये अमोद एकटाच होता। पण त्याने आपल्याला कोणी येऊन गेल्याचं काही सांगितलं नाही। कदाचित आपल्या अनुपस्थितीत येऊन त्याने हा व्हायरस आपल्या ऑफिसमध्ये सोडला असावा, कारण काल दुपारी पॉवर फेल्युअरच्या नंतर आपण सिस्टम काही ऑपरेट करू शकलो नाही। PC ऑफ करून ती पुन्हा बेडवर येऊन बसली। घड्याळात बघितलं तर 12:30 झाले होते। न राहून तिने फोन उचलला व अमोदचा नंबर फिरवला। बराच वेळ रिंग वाजल्याच्यानंतर फोन उचलला गेला आणि झोपेतला जड आणि घोगरा स्त्रीचा आवाज आला। हॅलो हॅलो, येस आय एम मिसेस इनामदार, वेअर इज अमोद? मॅडम, आय एम मिसेस शर्मा, अमोज वाईफ, मे आय नो वेदर इट इज दॅट अर्जंट? खूप अर्जंट आहे का तुमचं आत्ता फोन करणं? रात्री 12:30ला फोन केल्यामुळे साहजिकच अमोदची वाईफ थोडीशी गरम झालेली दिसली। कदाचित दोघांचा प्रणय चालू असेल आणि शृंगाराच्या रसरंगात भंग केल्याने ती चिडली असावी। पण तो विचार झटकून वेणू ठामपणे म्हणाली, येस प्लीज गिव्ह हिम द फोन। थोड्या वेळाच्या नंतर अमोदचा आवाज आला, येस मॅडम। अमोद, काल सकाळी आपल्या ऑफिसात कोण कोण येऊन गेलं? काही वेळ विचार करून अमोद म्हणाला, मॅडम फक्त बीटा सॉफ्ट कंपनीचा रिप्रेझेंटेटिव्ह येऊन गेला। कशासाठी? आणि तुम्हाला सांगितलं नाहीस ते? नाही, कारण तो रुटीन विजिटसाठी आला होता, नवीन मायक्रो डिस्केट सप्लाय करण्यासाठी। त्याने कुठल्या PCवर डिस्केट ट्राय केली? माझ्या PCवर मॅडम। व्हॉट इज द प्रॉब्लेम मॅडम? अमोद, एनिवे आय टेल यू टुमॉरो। गुड नाईट मॅडम, काही मदत लागल्यास कळवा, एनी टाईम, गुड नाईट। फ्रीजमधलं थंडगार पाणी ढसाढसा ओतून वेणू पुन्हा बेडरूमकडे आली। बेडवर पडली। आज काही झालं तर झोपेची गोळी घ्यायची नाही असे मनाशी ठरवत तिने बेडलाईट ऑफ केला, डोळे मिटले आणि झोपायचा प्रयत्न केला। डॉक्टर मित्राची सरळ सरळ मागणी आठवून तिला कसंसच झालं। आपण तरुण आणि सुंदर विधवा असलो म्हणून काय झालं? पुरुष सुखासाठी हापपल्याला वाटलो की काय त्याला? धीरूला जाऊन आज इतकी वर्ष आली, पण आजवर कोणीही कधी वेणूला ह्याप्रमाणे ऑफर दिली नव्हती। पण काही झालं तरी ती मानव होती। तहान, भूक, झोप याच्यावर शारीरिक गरजाही होत्याच। परवा स्वरूपने आपल्याला भरपूर पाजून आपल्या चित्तवृत्ती फुलवल्या होत्या। जवळपास नॉकआउट स्टेजमध्ये स्वरूप तिला बेडकडे नेत होता, पण केवळ तिच्या जबरदस्त विल पॉवरमुळे ती माघारी फिरली आणि आज इतका हुशार क्वालिफाईड कम्प्युटरमधला डॉक्टरेट उघडपणे आपल्या देहाची मागणी करत होता। या कुशीहून त्या कुशीवर वेणू तळमळत होती। तिला अमोदच्या पत्नीचा त्रासिक घोगरा आवाज आठवला। त्या दोघांचा काल्पनिक शृंगार तिच्या मनपटलावरती बघू लागली। अमोद दिसायला अगदी अप टू डेट होता, एकदम स्मार्ट। त्याच्या बायकोला खूप खुशीत ठेवत असेल। किती सुखी असतील ते दोघं, एकमेकांना भरभरून देत असतील ना। काही केल्या तिच्या मनातले विचार बदले ना। ड्रिंक घ्यावं का? नको। त्याच्यामुळे शरीर अधिकच रिलॅक्स होईल व नको ती मागणी करेल। आपल्याला स्वतःवर ताबा ठेवायलाच हवा। आणि तिशीतच अपुऱ्या आशा, आकांक्षा आणि समाधानाचे क्षण चित्तेबरोबर जाळून टाकत ती एका कोशात शिरली होती। आज आपण धीरूच्या जागी गेलो असतो, तो धीरू राहिला असता तर राहिला असता का एकनिष्ठ? जगला असता का नुसत्या आठवणींवर? की मला आता निसर्गापुढे
आणि घेतली असती उडी त्याने समाजाच्या बांधिलकीवरून सुखाच्या धबधब्यात. वेणूला आठवू लागला हाईन फॉल स्वित्झर्लंडमधील शाऊफाऊशन गावाजवळचा पांढऱ्या शुभ्र थेंबांचा अगाध आणि अथंग सीमा पार करणारा प्रपात. त्या थेंबांनी न्हावून निघालेली वेणू आणि धीरू एकमेकांच्या धुंद मिठीत ओथंबून त्या धबधब्यापेक्षाही जास्त आवेगाने एकमेकात सामावलेली. तिने मिटलेले डोळे उघडल्यावर नजरेसमोर अफाट वेगळे खाली येणारा तुषारांचा महासागर आणि शरीरावर उमटणाऱ्या सुखाच्या आकर्षक लहरी जणू काही एकच झाल्या होत्या. बांध फुटून ओसंडून वाहत होत्या. सफेद शीतल संवेदना आणि क्षणार्धात तिच्या डोळ्यांसमोर दिसू लागले स्वित्झर्लंडमधली एकामागून एक दृश्य. बर्फाळ शिखरं, केबल कार, हिरव्यागार दऱ्या, निळशार पाणी, स्विस चॅलेमधलं उबदार वातावरण, फायरप्लेसमधल्या धगधगत्या ज्वाळा, ब्लँकेटमधलं गुंडाळून एकमेकांमध्ये गुंफून गेलेले दोन जीव, धीरू आणि वेणू. धीरू धीरू धीरू. ताडकन उठून वेणूने बेड लॅम्प लावला. त्या थंडीतही तिच्या अंगावर घामाचे थेंब उभे राहिले. उठून ती किचनमध्ये गेली. घसा चुकला होता. फ्रीजवरच्या घड्याळात 2:15 झालेले. पुन्हा थंडगार बाटली घशाखाली ओतली. बेसिनशी जाऊन तोंडावर पाण्याचे हपके मारले. आरशात बघितलं. खरंच आपण अजूनही किती छान दिसतो. निसर्गाने बहाल केलेले हे सुरेख रूप, हे तारुण्य, हे सर्व असूनही आपण का जगतोय असं? भरपूर पैसा, इब्रत, नावलौकिक, जॉब सॅटिस्फॅक्शन सर्व काही असून आजही आपण अपुरे आणि तहानलेले. हे सर्व का? मम्मी पप्पा म्हणत होते त्याच्याप्रमाणे सर्व बंद करून त्यांच्याजवळ राहावं का, की सरळ लग्न करून धीरूची उणीव भरून काढायला कोणा दुसऱ्याचा आधार घ्यावा? आता असंही होतं हे सगळं. टेन्शन, कामात आणि इतर वेळी कपाटातून 2 व्हॅलियमच्या गोळ्या काढून तिने पाण्यावर गिळल्या आणि गाढ निद्रेत ती रममाण झाली. IC 182ने दिल्लीच्या पालम विमानतळावरून सकाळी 6:30ला उड्डाण केलं आणि नेहमीप्रमाणे विंडो सीटमध्ये बसलेल्या वेणूने खाली छोटी होत जाणारी घरं आणि माणसं बघत हळूहळू कापशी शुभ्र ढगांच्या साम्राज्यात प्रवेश केला. सूर्य उगवायला वेळ असल्याने त्या ढगांच्या शुभ्रपणात अजूनही पहाटेची निळसर झाक होती. निरनिराळ आकारांचे आणि छटांचे सुंदर दिसणारे ढग बघत ती विचारांच्या गर्तेत रंगून गेली. डॉक्टर कवित मित्रांकडून काही मदत न मिळाल्यामुळे तिने स्वरूपला मुंबईला फोन केला होता. हाय वेणू, what a surprise. How are you? I have a problem, Swarup. I think you can help me. You think so? Well, please tell me. माझ्या सिस्टममध्ये RBX नावाचा जॅपनीज व्हायरस शिरला आहे आणि त्याच्यामुळे माझा डेटा रिट्रीव्ह करणं आता शक्य नाही आहे. बरं मग, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? यू नीड सम कन्सल्टंट? लिसन स्वरूप, मला माहिती आहे की हा व्हायरस तुमच्या किमी शाखाने पूर्वी वापरला होता माझ्या एका क्लायंटची सॉफ्टवेअर एक्सपोर्ट ऑर्डर मिळवण्यासाठी. डोंट टेल मी, यू मीन आम्ही हा व्हायरस तुझ्या सिस्टममध्ये सोडला की काय? मला माहीत नाही स्वरूप, पण तो बाहेर काढण्यासाठी मला तुझी गरज आहे. वेल देन कम डाऊन टू बॉम्बे. आणि हो, हे कॉन्फिडेन्शियल राहायला हवं. तू मुंबईला आली आहेस हे मिथिलाला किंवा मम्मी पप्पांना कळवायचं नाहीस, ओके? काही क्षण विचार करून वेणू म्हणाली, ऑल राईट, पण बिन नको, तू फ्लाईट बुक कर आणि मला कळव, मी तुला न्यायला येतो आहे, बाय. फोन खाली ठेवून तिच्या ऑफिसमध्ये ती स्तब्धपणे बसून राहिली. कोणालाही कळू नको याचा अर्थ काय? इज स्वरूप गोइंग टू ब्लॅकमेल मी? अँड फॉर व्हॉट? त्याला आपल्याकडनं असं काय हवं असेल? आणि शिवाय एकदा त्याला कळलं की मी त्याच्यावर अवलंबून आहे की झालंच, मग तो पाहिजे ती मागणी करत राहील आणि आपण ती पूर्ण करत राहू. नो, नेवर. त्याच्या हलकट डावाला आपण प्रतिशत द्यायलाच हवा. इतक्या उमेदीने धीरूने उभा केलेला हा बिझनेस स्वरूपसारख्याच्या मेहरबारीवर चालवणं म्हणजे महामूर्खपणा. काही वेळाने तिला जाणवलं की स्वरूपला प्रतिशत देण्यासाठी आपल्याला कवित मित्राची मदत घ्यायला हवी. उत्साहाने तिने हॉलिडे इनला फोन लावला. सुदैवाने कवित रूममध्येच होता. हॅलो मिसेस इनामदार, गुड मॉर्निंग, बोला. डॉक्टर मित्रा, माझं तुमच्याशी काल जे बोलणं झालं ना त्याच्यानंतर मला जाणवलं की हा व्हायरस रिमूव्ह करायला मला तुमचीच गरज आहे. इफ यू डोंट माइंड कॅन यू ड्रॉप इन? वेल मिसेस इनामदार, माझं संध्याकाळचं फ्लाईटचं बुकिंग कन्फर्म झालं आहे आणि आता मी जरा बाहेर निघालो आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन सी मी ॲट द एअरपोर्ट ॲट 7. ओके, आय विल बी देअर. एअरपोर्टवरील ओबेरा लाऊंजमध्ये कवित आणि वेणू भेटले. सिगरेट पेटवत कवितने दोघांसाठी कॉफी ऑर्डर केली. तर मिसेस इनामदार, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुमच्या सिस्टममध्ये RBX हा जॅपनीज व्हायरस शिरला आहे आणि त्याला रिमूव्ह करण्यासाठी मला काही काळ लागेल. म्हणजे किती दिवस? वेल, ते आत्ताच सांगता येणार नाही, पण मी स्टेट्सला असताना एक अँटी व्हायरस प्रोटेक्शन गार्ड बनवला होता. वी कॅन ट्राय दॅट आउट. देन प्लीज डू इट डॉक्टर. पण मला आता गेलं पाहिजे. तुम्ही असं करू शकला की बॉम्बेला आला तर माझ्या सिस्टममधील गार्ड तुमच्या व्हायरसवर लोड करून बघू. त्यासाठी काय आणावं लागेल? वेल, तुमच्या सॉफ्टवेअर डिस्केट आणि मायक्रोफिशेस. पण मिसेस इनामदार, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तरच तुम्ही मला तुमच्या डिस्केट्स दाखवा. तसं नाही, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. मी येते बॉम्बेला. एअरपोर्टवरच उद्याच्या फ्लाईटचं कन्फर्म तिकीट डायनस कार्डवर मिळून
वेणू कवितचा निरोप घेऊन परतली. सांताक्रूज एअरपोर्टवर नवीन टर्मिनल A2 वरून टॅक्सी पकडून वेणू सिटी साईडला निघाली. नेहमीप्रमाणे पांढरे शुभ्र तलम सिल्क आणि पांढरा क्रोपापर्यंत ब्लाऊज, गळ्यात कानात व हातात काहीच नाही, फक्त मनगटावर पांढऱ्या पट्ट्यांचा घड्याळ, पायात पांढरे सँडल्स आणि हाताशी पांढरीच पर्स व पायाशी मात्र काळी ब्रीफकेस घेऊन ती हायवेवरील वर्दळ बघत होती. CMCचं ऑफिस कप परेडला वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 11व्या मजल्यावर होतं. छबकड्या रिसेप्शनिस्टने स्वागत केल्यावर वेणू तिच्या केबिनमध्ये शिरली. वेलकम टू बॉम्बे मिसेस इनामदार. वॉज द फ्लाईट ऑन टाईम? येस फॉर्च्युनेटली, दॅट्स वाय आय रीच हिअर अर्ली. परतीचं रिझर्वेशन केलं आहे? किंचित हसाच वेणू म्हणाली, होय पण ओपन सेक्टर आहे. गुड, आपण कॉफी घेऊन लगेच कामाला लागूया. अरे हो, आर यू हंग्री? नो थँक्स, फ्लाईटमध्ये थोडासा ब्रेकफास्ट झाला आहे. त्या शांत निळसर कार्पेट असलेल्या थंडगार आलिशान रूममध्ये कवितने त्याच्या सिस्टमवर वेणूचं सॉफ्टवेअर चढवलं व कामाला सुरुवात केली. अँटी व्ही गार्डला RBXचा पत्ता तर लागला, पण तो व्हायरस नलिफाय करण्यासाठी काही मॉडिफिकेशन्स जरूर होते. तोंडात सिगरेट ठेवून, टायची गाठ सैल करून आणि शर्टाच्या बाह्या कोपऱ्यापर्यंत ओढत कवितने एकाग्रतेने सिस्टम ऑपरेट करू लागला. वेणूसमोर बसून त्याच्याकडे बघतच राहिली. मिसेस इनामदार, हा RBXचा सोर्स कुठला माहिती आहे तुम्हाला? जॅपनीज, करेक्ट, पण तुमच्या सिस्टमपर्यंत पोहोचला कसा काय? सॅबोटाज. व्हॉट? येस, आय डाऊट इट इज अ सॅबोटाज बाय समबडी, बट हू इज अगेन्स्ट यू? आय डोंट नो एक्झॅक्टली, पण माझे कॉम्पिटिटर्स, इतर डेटाबेस मे बी, पण तुमचा कोणावर पर्टिक्युलर डाऊट आहे? वेणूनं थोडा वेळ विचार केला. कवी स्क्रीनवर बघत कीज दाबून कमांड्स देत होता, पण त्याचं लक्ष तिच्याकडेच होतं. किमिशाका या जपानी कंपनीने काही वर्षापूर्वी हा व्हायरस इथे आणला आणि आमच्या एका क्लायंट सॉफ्टवेअरची एक्सपोर्टची ऑर्डर मिळवली, पण त्याच्यानंतर त्याचं नाव आत्ताच ऐकते. वेट अ मिनिट, कोणती कंपनी म्हणालीस? किमिशाका. सिगरेट विझवून कवी थोडा वेळ थांबला. डोळे बारीक करून त्याने शिळ वाजवले. फॅन्टास्टिक. काय? मला आत्ता कळलं. यू हॅव रिअली हेल्प मी अ लॉट बाय टेकिंग देअर नेम. म्हणजे काय? वेणू म्हणाली. मिसेस इनामदार, किमिशाका सॉफ्टवेअर पायरेट्स आहेत. चांगले सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आणि पॅकेजेसची पायरसी करून ते त्या कंपन्यांना ब्लॅकमेल करतात आणि राईट यू आर, बट व्हॉट कॅन वी डू नाव? मला जरा या सिस्टमचा व्हायरस नलिफाय करू दे, मग बघूया, कवित म्हणाला. हॉटेल प्रेसिडेन्सीमध्ये चेक इन करून वेणू संध्याकाळी 7 वाजता रूमवर पोहोचली. सकाळी फ्लाईट पकडायला लवकर उठल्याने व दिवसभर कवितच्या जोडीने RBX व्हायरसचा बिमोड करण्यासाठी भरपूर वेळ अथकपणे काम केल्यामुळे ती थकली होती. तिला हॉटेलवर ड्रॉप करून कवित घरी गेला. 8:30 वाजता त्याने तिला डिनरसाठी इन्व्हाइट केलं होतं. टब बाथमध्ये गरम गरम पाणी व सुवासिक फोम याच्यामुळे फ्रेश होत डोळे मिटून वेणू शांतपणे पडून होती. तितक्यात फोन वाजला. फोनचं एक कनेक्शन बाजजवळच होतं. लांब हात करून तिने फोन घेतला. हॅलो मॅडम, मी अमोद. येस अमोद, मी सांगितलेला मायक्रोफिशेस शोधल्या? येस मॅडम, दे आर विथ मी. गुड. उद्याच्या मॉर्निंग फ्लाईटने कुरिअर सर्व्हिसेसने त्या इकडे पाठव. ॲड्रेस टू डॉक्टर कवित मित्रा, CMC वर्ल्ड ट्रेड सेंटर कप फॉरेट बॉम्बे. ओके मॅडम. दुसरं काही काम? कोणाचे फोन, असाइनमेंट्स? येस मॅडम, पंत ग्रुपकडून कुमार साहेबांना तुम्हाला भेटायचे आणि काही मेसेजेस. बॉम्बेहून मिस्टर स्वरूप देसाईंचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं नाहीस की मी बॉम्बेत आहे ते? नो मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे कोणालाही ठाऊक नाही की तुम्ही मुंबईत आहात. गुड. मेसेजेस घेऊन ठेव. मला आन्सरिंग मशीन चेक कर आणि मला उद्या रात्री ह्याच वेळेस फोन करून प्रोग्रेस कळव. दुसरी गोष्ट, ऑफिस सोडून कुठेही जाऊ नको. कोणाही माणसाला आपल्या कुठल्याही PCला किंवा डिस्केट्सना हात लावू देऊ नको. राईट मॅडम. गुड नाईट अमोद. असं म्हणून तिने फोन ठेवला. प्रेसिडेंटच्या पूल साईडमध्ये बारमध्ये वेणू आणि कवित इझी चेअरवर बसले होते. समोरच टीपायवर त्यांचे ड्रिंक्स आणि स्नॅक्स होते. फ्रेश झालेल्या वेणूने मग पांढरा लेस लावलेला चुडीदार कुर्ता घातला होता. धुवून कोरडे केलेले केस पोनीटेल करून बांधले होते. तिच्या समोरील खुर्ची डॉक्टर कवित मित्रा खाकी लूज शर्ट, पांढरे जीन्स व स्पोर्ट शूज घालून बसला होता आणि त्याच्या सावळ्या रंगाला ते कपडे खुलून दिसत होते. स्विमिंग पूलच्या टाईल्समुळे निळ्या शार दिसणाऱ्या पाण्यात मंद हेलकावे देणाऱ्या लाटा उमडत होत्या. इंडोर पूल असल्याने वरील दिव्यांचा मंद उजेड पाण्यावर पडून वेगळीच छटा निर्माण झाली होती. केवळ एकच फॉरेनर त्यावेळेस पाण्यात पोहत होता. त्या हलक्या हालचालींकडे शांतपणे बघत वेणू वोडका विथ सिट्राची धुंद चव जिभेने आस्वादत होती. पूल साईड बारमध्ये त्यावेळेस फारशी वर्दळ नव्हती. वेटर्स अदबीने कडेला उभे राहून क्लायंटच्या ऑर्डर्स सर्व करत होते. सिगरेटचा दमदार कश घेऊन कवितने समोरच्या मार्बल ट्रेमध्ये विझवली आणि आपली विस्की संपून रिपीट ऑर्डर करत काजू तोंडात टाकले. वेणू आणि कवित दोघंही काही न बोलता ती संध्याकाळ अंतर्मुख होऊन एन्जॉय करत होते.
वेणूच्या मनात येत होती काही दिवसांपूर्वीच्या हयात रेजन्सीमधली स्वरूपच्या रूममधील संध्याकाळ, त्याच्यानंतर हॉलिडे इनमधील अफगाण रेस्टॉरंटच्या वातावरणातली कवितबरोबरची पहिलीच संध्याकाळ, त्यावेळी कवितने प्रगट केलेली इच्छा आणि त्यावरची आपली रिॲक्शन, हे सर्व तिला आठवत होतं. कवितच्या मनात मात्र विचार होते ते व्हायरसबद्दलचेच, की मी शाखासारख्या डेंजरस कंपनीच्या व्हायरसचा नाश करून त्यांच्या सिस्टममधले आपल्या नवीन व्हायरस सोडण्याचा त्याचा प्लान सुरू होता. मधूनच वेणूकडे लक्ष जाऊन तो तिचे सौंदर्य डोळ्यांनीच ॲप्रिशिएट करी, पण दिल्लीतल्या अनुभवानंतर तो तिला आता तसं काही सजेस्ट करणार नव्हता. 9:30पर्यंत ड्रिंक्सचे 3-4 राऊंड झाल्याच्यानंतर दोघेही मस्तपैकी रिलॅक्स झाले. स्नॅक्स भरपूर खाल्ल्याने जेवायची खास भूक अशी मात्र नव्हतीच. वेअर शॅल वी ईट, कवितने ड्रिंकचा शेवटचा घोट घेऊन विचारले. वेल डॉक्टर, आय हॅव इटन सो मच टिडबिट्स ऑलरेडी दॅट आय डोंट फील लाईक हॅव्हिंग एनी बिग डिनर. ओके, वुड यू लाईक समथिंग लाईट ऑर सम डेझर्ट? नको, आय एम फाईन, बट ऑफकोर्स इफ यू वॉन्ट, तुला काय हवं असेल तू प्लीज घे. वेणूने आपल्या चुडीदारची ओढणी व्यवस्थित घेत म्हटलं. आय वूड लव्ह टू हॅव अ वॉक ऑन द सी शोर. इज दॅट सेफ? वेणूने विचारलं. ॲब्सोल्युटली, ही काही दिल्ली नाही, मुंबईत कुठल्याही वेळी तशी भीती नाही. हां, अगदीच एकाकी किंवा निर्जन ठिकाणी सोडून. गुड आयडिया. नाही तर दिवसभर रूममध्ये बसून कंटाळाच आलाय, पाय पण मोकळे होतील. कप परेडच्या सी फेसवरून फुटपाथवरील शांत दिव्यांच्या प्रकाशात वेणू आणि कवित आरामात चालू लागले. मंद वारा सुटला होता आणि रस्त्यावर फारशी वर्दळ पण नव्हती. एका दुसरंच वाहन फिरत होतं. भरती असल्याने समुद्राच्या लाटा उंच उसळून सी फेसच्या दगडी भिंतींवरती आपटीत आवाज करत होतं. लाटांची उंच उडी घेणारे बारीक तुषार पावसाच्या थेंबांप्रमाणे हळूहळू खाली येऊन त्या दोघांना आल्हाददायी गारवा देत होते. किती छान वाटतं इथे, वेणूने कवितकडे बघत म्हटलं. हो ना, इतक्या ह्या गजबजलेल्या मुंबईत अजूनही काही स्पॉट्स असे शिल्लक आहेत ना, म्हणून बरं आहे. नाही तर विरंगुळा म्हणून फिरायला देखील जागा उरणार नाही. दिल्लीत तुम्ही काय करता, फिरायला वगैरे जाता का? छे, मी माझं घर आणि ऑफिस आणि कधीतरी क्लायंट्सकडे किंवा कोणावर तरी लंच किंवा डिनरला जाते, पण फिरायला किंवा शॉपिंगला विशेष नाहीच. पण तुमचे दिल्लीतले सोशल कॉन्टॅक्ट्स, फ्रेंड्स वगैरे? नाही, तसं फारसं नाही. मी फार सोशल टाईपची नाही आहे. शिवाय मी इतकी बिझी राहते ना, त्याच्यामुळे मला वेळही होत नाही. मिसेस इनामदार, मीही तसा एकलकोंडाच आहे. स्टेटसमध्ये माझं फ्रेंड सर्कल छान होतं, पण इथे आल्यापासून मात्र माझा मीच असतो. एनिवे, असं कधीतरी तुमच्यासारखं कोणी आलं की ते दिवस छान जातात. चालता चालता दोघांचे खांदे एकमेकांवरती हलकेच घासले गेले. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. तिच्या डोळ्यात डोळे भिडवत कवित म्हणाला, मिसेस इनामदार, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मला आपला मित्र समजा आणि मला कवित म्हणा, डॉक्टर नको. मंद हसत वेणू म्हणाली, ओह यस, तुम्ही पण मला मिसेस इनामदार न म्हणता वेणू म्हणायला काही हरकत नाही. दॅट्स गुड. वेणू, खरं सांगू, इथे तुझ्यासोबत फिरायला ना मला फार बरं वाटतं की आपण असे चालत राहावं आणि बोलत राहावं. कवित, तुम्ही माझ्यावर रागवला असाल ना की मी तुमच्याशी स्पष्टपणे आणि रूडली बोलले. सिगरेट काढून पेटवत कवित म्हणाला, खरं म्हणजे मी रागवलो नाही, पण किंचित दुखावलो. हळूच त्याचा हातात हात घेत वेणू म्हणाली, कवित, आय एम सॉरी, मला तुमचा सरळ स्वभाव माहीत नव्हता आणि इतक्या वर्षात कधीच कोणी मला असं डायरेक्टली विचारलं नव्हतं. तिच्या हातावर आपली पकड घट्ट करत कवित म्हणाला, आय नो, पण मला असं ढोंगीपणाने राहता येत नाही. मला कल्पना आहे की आपल्या समाजातील कित्येक पुरुष एखाद्या स्त्रीकडे अभिलाषेने बघत राहतात किंवा सेक्सची अपेक्षा करतात, पण दाखवताना मात्र ते आपण त्या गावचेच नाही असा आव आणतात. कदाचित मी अमेरिकेत रुळलो असल्याने एखादी मुलगी माझ्या सहवासात आल्यावर मी माझी अपेक्षा व्यक्त करायचो आणि रिस्पॉन्सही तसा मिळायचा. पण मला लक्षात ठेवायला हवं की हा भारत आहे. दोघेही हातात हात घालून हळूहळू चालत राहिले. कित्येक वर्षाच्या नंतर पुरुष स्पर्श होत असल्याने वेणूचं अंग मोहरून गेलं. त्या कवितच्या स्पर्शात एक विश्वास होता, एक वेगळीच ऊब होती. त्याने आजवर अनेक मुलींच्या सहवासात आपल्या रात्री घालवल्या असल्या तर वेणूशी वागताना तो अतिशय दक्ष आणि सावध होता. कुठल्याही बाबतीत आपल्याकडून ती दुखावली जाऊ नये म्हणून जपत होता. हा त्याचा हळुवारपणाच तिच्या हृदयात भिडला होता. परत फिरून हॉटेलात येईपर्यंत त्यांनी हात धरलेलाच होता. त्या उत्तेजित स्पर्शाने वर्षानुवर्ष सुप्त असलेली इच्छांची वर्तुळं तिच्या अंगातून जागी झाली होती. आज कवितने कसलीही मागणी केली असती ना तरी त्याला सर्वस्व अर्पण करायला ती काही नाही म्हणाली नसती. पण कवित अतिशय विचारी होता. मैत्री झाल्यावर लगेच त्याचा फायदा घेऊन त्याला ती रिलेशन ऑब्व्हियस करायची नव्हती. लिफ्टजवळ आल्याच्या नंतर कवितने घड्याळात बघितलं. 11:15 वाजले होते. ओके वेणू, आय थिंक यू मस्ट बी टायर्ड अँड यू हॅड अ लॉंग डे टुडे. नॉट रिअली, एक चांगला मित्र मिळाल्याने आणि या मस्त इव्हिनिंग वॉकमुळे मी एकदम फ्रेश आहे. इन केस यू आर हंग्री वी कॅन ऑर्डर समथिंग फ्रॉम माय रूम. नो थँक्स वेणू, आपल्याला उद्या खूप काम आहे. हॅव अ गुड स्लीप अँड टेक रेस्ट. सी यू टुमारो. उद्या आपण भेटूया. चल, गुड नाईट. गुड नाईट कवित शेक हँड करून वेणू लिफ्टमध्ये शिरली. कॅनॉट सर्कलमधील BP टॉवर या उत्तुंग इमारतीच्या 16व्या मजल्यावरील VP ग्रुप ऑफ कंपनीच्या चेअरमन्सच्या ऑफिसमध्ये
वेणू बसली होती. चेअरमन वर्दी प्रसाद पंतसाठी ओलांडलेले होते. पांढऱ्या केसांची दाट आणि मागे फिरलेली स्टाईल असलेले सोनेरी चष्मा लावलेले उद्योगपती म्हणजे दिल्लीतील कॉर्पोरेट सर्कलमध्ये मोठं प्रस्थ होतं. टेक्स्टाईल मिल, स्टील, केमिकल्स आणि हॉटेल इंडस्ट्रीमध्ये BP ग्रुपच्या ॲक्टिव्हिटीज होत्या. धीरू असताना कॅट्स आणि BP पंत यांचा संबंध आला होता. त्यांच्या अनेक टेकओव्हर्स आणि ॲक्विजिशनसाठी वेगवेगळ्या कंपन्यांचा डेटा कॅट्सने त्यांना पुरवला होता. नवीन प्रोजेक्टसाठी लागणारा रिसर्च डेटा देखील वेणू त्यांना वरचेवर प्रोव्हाइड करत असे. कुमार पंत हा BP ग्रुपच्या हॉटेल चेनचा MD होता. पंत साहेबांच्या भव्य रोजवूडच्या टेबलभोवती कुमार आणि वेणू बसली होती. वी वेअर ट्राईंग टू गेट यू फॉर लास्ट 3 days. वेअर वेअर यू मिसेस इनामदार, कुठे होतात तुम्ही? पंत साहेबांनी आपल्या दमदार आवाजात विचारलं. वेल मिस्टर पंत, माय सिस्टम हॅड अ प्रॉब्लेम. त्यासाठी बॉम्बेला गेले होते. आय सी. इज एव्हरीथिंग ऑल राईट नाव? येस, द प्रॉब्लेम इज सॉर्टेड आउट. फाईन. कुमार वॉन्ट्स टू टेक ओव्हर अ हॉटेल इन सिकंदराबाद. इट्स अ वेल मॅनेज हॉटेल ऑफ ओरिएंटल ग्रुप. दॅट मीन्स हॉटेल ट्विन सिटी. एक्झॅक्टली, कुमार म्हणाला. आम्हाला ट्विन सिटी हॉटेल खरेदी करायचं आहे आणि त्याच्याकरता आम्हाला त्यांची फायनान्शियल पोझिशन आणि बाकी सर्व डिटेल्स हव्यात. हाऊ सून यू कॅन गेट इट, कधीपर्यंत तुम्ही मिळवू शकाल? तर त्याच्यावरती वेणू म्हणाली, एखाद्या वीकमध्ये. फाईन. बाय नेक्स्ट फ्रायडे देऊ शकाल तुम्ही? ओके. प्रकरण 7 समाप्त. BP टॉवर्सच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंग लॉटमधून आपले पांढऱ्या रंगाची गाडी काढत वेणू ऑफिसकडे निघाली. 2 पूर्ण दिवस मुंबईत राहून देखील मिथिलाला किंवा पुण्याला मम्मी पप्पांना तिने कॉन्टॅक्ट केलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी NTV गार्डने RBX व्हायरसवर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं व खुश होत कवितने ती फ्लॉपी वेणूला दिली. हिअर यू आर वेणू. या फ्लॉपीने तू तुझ्या सिस्टममधनं व्हायरस डिस्ट्रॉय करू शकशील. फॅन्टॅस्टिक कवित, थँक्यू व्हेरी मच. माय प्लेजर. टेल मी कवित, व्हॉट कॅन आय गिव्ह यू? तू माझा डेटा वाचवला आहेस ते ठीक आहे, पण मी आता असा व्हायरस डेव्हलप करतो ना की किमी शाखाची पूर्ण सिस्टम नाकाम होईल. पण तुझे चार्जेस किती द्यायचे? कसले चार्जेस? अरे तुझी कन्सल्टन्सी फीस. कम ऑन, आय डोंट चार्ज यू एनिथिंग वेणू. नो कवित, इट्स बिझनेस. फ्रेंडशिप इज वन पार्ट बट यू मस्ट टेक युअर रेग्युलर फीस. इफ यू इन्सिस्ट गिव्ह मी अ ब्लँक चेक. मी अमाऊंट भरतो. वेणू हसली. खांदे उडवत तिने चेकबुक काढलं आणि सही करून चेक फाडला व त्याच्या हाती दिला. इतका विश्वास आहे माझ्यावर तुझा वेणू? वाय नॉट. हां बघ, मी तुझ्या कंपनीची सर्व किंमत लिही ना. किती वाटते तुला माझ्या डेटा बँकेची किंमत? विथ व्हायरस नील आणि विदाऊट व्हायरस कॅन बी क्रोर्स. राईट यू आर. 50,000 इज ओके. वॉट एव्हर यू से. माझी अनमोल डेटा बँक तुझ्यामुळे वाचली आहे. गुड. 50,000 रुपीज इज माय फीज प्लीज. इकडे सर्व डेटा पूर्ववत रिट्रीव्ह करता आल्याच्याने वेणूला खूपच दिलासा मिळाला. NTV गार्ड सिस्टममध्ये लावल्यामुळे आता इतर व्हायरस इन्व्हेड करणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे एक प्रकारची सिक्युरिटी मिळाली होती. ऑफिसात पोचल्यावर वेणूने रेकॉर्ड्स रूममध्ये प्रवेश केला आणि हॉटेलची फाईल उघडून ट्विन सिटी हॉटेलचा डेटा प्रोफाईल कंपाईल करण्याच्या कमांड्स दिल्या. तास दीड तास बसून तिने एक्झिस्टिंग डेटा कलेक्ट केला आणि प्रिंट आऊट वाचून काढला. एका आठवड्याचा वेळ असल्याने ज्या फिगर्स आणि क्वालिटेटिव्ह डेटा जवळ नव्हता त्याचं लिस्टिंग तिने फीड केलं. हॅलो राव, बॉम्बे स्पीकिंग. हॅलो मॅडम, फार दिवसांनी आठवण झाली तुम्हाला माझी. हो ना, त्या ट्विन सिटीत इतकं काही घडलं ना की विचारू नकोस. एकतरी हॉटेल मिळते का बघ बुकिंग करून आणि बुकिंग झाल्यावर कळव. एनी स्पेसिफिक चॉईस? हो, रूम शुड बी प्रायव्हेट अँड स्पेशियस, टॉप टू बॉटम अँड वॉल टू वॉल कॉर्पेट. अंडरस्टँड? एनिथिंग एल्स? रूम सर्व्हिस स्टाफ शुड बी गुड. फॉलोड. ओके, देन रिपोर्ट. फाईन ट्यून. ऑल क्लिअर. बाय. राहुलला हैदराबाद फोन करून तिने सांकेतिक भाषेत हॉटेल ट्विन सिटीबद्दलची सर्व माहिती काढायला इन्स्ट्रक्शन्स दिल्या आणि तेवढ्यात फोन वाजला. हॅलो वेणू, स्वरूप हिअर. काय झालं, तू मुंबईला येतेस की नाही? हॅलो स्वरूप, माझी तब्येत जरा ठीक नाही रे. आय विल इन्फॉर्म यू बिफोर कमिंग. अगं पण तुझ्या त्या डेटाचं काय? इतके दिवस बंद ठेवणार आहेस का? काय करू मग, मला तर इथून हलताही येत नाही. मग असं कर, तुझ्या डिस्केट्स दे पाठवून, मी प्रयत्न करतो. त्याने काय होणार? आणि नको, त्याच्यापेक्षा मीच येऊन जाईन. पण कधी? एक आठवडा झाला मी तुला सांगून. क्लायंट्सना काय उत्तर देतेस डेटाबद्दल? कसं तरी थोपवलं रे, मला फार काळजी वाटते रे. अगं काय होतं आहे तुला? बहुतेक व्हायरल फीवर असावं. स्वरूप फोनवर मोठ्याने हसला. अरे खरंच, आठवडाभर ताप उतरत नाही आहे आणि मी कशी एकटी सगळं सांभाळणार? मी येऊ का मग मदतीला? स्वरूप म्हणाला. त्यापेक्षा मिथिलालाच पाठवलं तर बरं होईल. हे बघा, तिला याच्यातलं काहीच कळता कामा नये. हे डील आपल्या दोघातच राहील. मी तुझा व्हायरल फीवर बरा काढीन आणि तू. हा हा हा. विकटपणे हसत हसत स्वरूपने फोन ठेवला. ब्लडी इडियट. बिचारी मिथिला फसली याच्याशी लग्न करून. तिला कल्पना असेल की हा तिच्या मोठ्या बहिणीला तिचा लाडका नवरा ब्लॅकमेल करतोय ते. पण मी काही तिला सांगणार नाही आहे.
फोन खाली ठेवून वेणू मनाशी ठरवत होती, किती फरक आहे स्वरूप आणि कवितमध्ये. स्वरूप एक नंबरचा स्वार्थी आणि नालायक निघाला. मेवणं असूनही आपल्याकडून प्रेमाची अभिलाषा बाळगतोय. आणि कवित एक चांगला मित्र मिळाला, आपल्या अडचणीच्या वेळेस दिवस रात्र राबवून आपल्याला मदत करणारा, जवळच्या नातेवाईकांपेक्षाही जवळच्या माणसासारखं आपलं मांडणारा. खरंच काय करत असेल कवित? आपली आठवण येत असेल का त्याला? आज पहिल्यांदाच वेणूला जाणवलं की धीरू गेल्यापासून दुसऱ्या पुरुषाबद्दल ओढ वाटते. पूर्ण 1 आठवड्याने कवितचा फोन आला. वेणू कशी आहेस? ओके, तुझा पत्ता काय? मी 3 वेळा फोन करायचा प्रयत्न केला. अगं मी ऑफिसमध्ये नव्हतो, आमचा एक वर्कशॉप आहे ना सिब्समध्ये, तिथं बसून इलेक्ट्रॉनिक पार्कमधून व्हायरस डेव्हलप करत होतो. पूर्ण 6 दिवस मी तिथे होतो. आय हॅव फायनली सक्सिडेड इन मेकिंग इट. ओ रिअली? दॅट्स ग्रेट. ट्रायल अजून घेतली नाही, पण मी डमी सॉफ्टवेअर त्या बेट्याने मात्र धमाल उडवले आहे. काय नाव ठेवलंस? कोणाचं? व्हायरसचं. स्कम. स्कम म्हणजे? वेणू अँड कवित, यू अँड मी, दॅट इज SKUM. वंडरफुल. ट्रायल तुझ्या सॉफ्टवेअर घेऊ. यू नॉटी. मग काय करूया? तू येतेस मुंबईला? कवितने विचारलं. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. बोल. इव्हिनिंग फ्लाईटचं तिकीट मिळून वेणूने स्वरूपला फोन केला. बोल वेणू, बरी आहेस ना? हो, आता मी येते उद्या सकाळी. मी येतो एअरपोर्टवर तुला न्यायला. अरे माझे क्लायंट आहेत बरोबर, त्यांची गाडी येणार आहे. मी पोचलो तुला फोन करते. विल डू. वेटिंग फॉर युअर कॉल टुमॉरो. हॉटेल रूम बुक करू का तुझ्यासाठी? मी आल्यावर बघूया ना कुठलं कन्व्हिनियंट आहे ते. राईट, सो सी यू टुमॉरो. फ्लाईट नेमकी लेट झाली, कारण तीच फ्लाईट मुंबईहून येऊन रिटर्न होणार होती. मुंबईहून येतानाच 1.5 तास लेट असल्यामुळे वेणू वैतागूनच दिल्ली एअरपोर्टवर बसून होती. अखेर तिची फ्लाईट अनाऊन्स झाल्यावर तिने कवितला फोन केला. नशिबाने तो ऑफिसातच होता. हाय वेणू, मी एअरपोर्टला चौकशी केली, तू अजून दिल्लीतच आहेस? आत्ताच डिपार्चर कॉल दिले, म्हणजे 8:45. ऑल राईट, मी 10 वाजता येतो एअरपोर्टवर. सी यू सून. बाय. एव्हरीथिंग ऑल राईट? वेणूने कवित भेटताच लगेच विचारलं. ॲब्सोल्युटली ग्रेट. फ्लॉपी आणलीस ना? ओ येस, पण आधी इथून बाहेर तर पडूया. तिला गेटशी उभी करून कवितने त्याची 118 NE पार्किंग लॉटमधनं पुढे आणली. त्याच्या शेजारच्या सीटवर वेणू बसली. सी रॉकच्या लॉबीमध्ये शिरून वेणूने चेक इन केलं. नेहमीप्रमाणे आज सी रॉकमध्ये कुठली तरी फिल्मी पार्टी असल्याने बाहेर तुफान गर्दी आणि त्यांना आवरायला पोलीस बंदोबस्त होता. कुठल्या तरी पिक्चरची प्रीमियम पार्टी असल्याने फिल्म स्टार्सला बघून गर्दी लॉबीमध्ये पण होती आणि लॉबीच्या समोर असलेल्या बारमध्ये खूप माणसं होती. चल कवित, आपण माझ्या रूममध्ये बसून बोलूया, इथे खूप गर्दी आहे. लिफ्टकडे जाताना कवित विचार करत होता की किती बदलली वेणू. मागच्या खेपेपेक्षा जास्त मोकळेपणाने वागते आणि बोलते. रूम 803 प्रवेश करून वेणूने म्हटलं, प्लीज रिलॅक्स, मी फ्रेश होऊन येते. आपल्या निळ्या सफारीच्या खिशात हात घालून शिळ वाजवत कवित रूमच्या टोकाच्या असलेल्या पडद्याजवळ गेला आणि त्याने पडदा सरकवला. ब्युटिफुल. त्याच्या तोंडातून शब्द नकळत बाहेर पडले. सी रॉकच्या त्या 8व्या मजल्यावरील रूममधनं सी फेस, बँडस्टँड आणि मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरचा फारच मोहक देखावा दिसत होता. काळोखी पसरलेला समुद्र, शांत आणि अथांग दूरवर दिसणाऱ्या चांदण्या आणि शहरातले बारीक दिवे, मंद वाऱ्यावर डोलणारी झाडं आणि रूममधलं पाईप्ड म्युझिक एक वेगळाच मूड निर्माण करत होतं. वुड यू लाईक समथिंग टू ड्रिंक? वेणूने रूममधून मिनी फ्रीज उघडत म्हटलं. पांढऱ्या शुभ्र सलवार कमीजमध्ये वेणू अगदी फुलासारखी टवटवीत आणि फ्रेश दिसत होती. आय डोंट माइंड अ जीन टॉनिक. फाईन, आय विल हॅव माय वोडका. 2 ड्रिंक्स ग्लासमध्ये तयार करून तिने त्याच्यासमोर त्याचा ग्लास केला. कवित अजूनही खिडकीतलं ते नयनरम्य दृश्य बघतच होता. वेणू त्याच्याजवळ गेली व म्हणाली, चिअर्स कवित. चिअर्स वेणू, टू अवर न्यू व्हायरस कम. हसतच दोघांनी ग्लास एकमेकांना टच केले आणि हलके सिफ केले. सोफ्यावर एकमेकांसमोर बसून ते ड्रिंक घेऊ लागले. वेणूने फोन करून रूम सर्व्हिस मागवले. फ्लाईटमध्ये तिला जेवण अजिबात आवडत नसे, त्याच्यामुळेच रेशमी कबाब, स्टाफ, नान, फिश फिंगर्स वगैरे तिने दोघांसाठी मागवले होते. आणि नंतर कसाटा आईस्क्रीम खाऊन झाल्यावर कवी सिगरेट ओढत बसला. एकच माफक ड्रिंक व छान जेवण झाल्याने दोघंही एकदम तृप्तपणे एकमेकांजवळ बसले होते. साहजिकच घड्याळात बघून कवित म्हणाला, ओ 11:30, मला वाटतं वेणू तू रेस्ट घे, उद्या तुला फार मोठी कामगिरी पार पाडायची. त्याचा हात धरून ती म्हणाली, मला थोडी भीती वाटते रे कवित, आपला प्लॅन त्याला कळणार तर नाही ना? नो चान्स यार, आत्तापर्यंत सर्व ठीक झालं आहे. तू एकदा की ही फ्लॉफी त्याच्या सॉफ्टवेअरमध्ये एंटर करू शकलीस ना की आपलं काम झालंच समज. तिचा हात हातात घेऊन थोपटत तो म्हणाला, मग निघू मी? त्याच्या डोळ्यातील भाव निरखत तिने विचारलं, कवित तुझ्यामुळे मला किती आधार वाटतो माहिती? उठून तिने कवीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, वेणू घाबरू नकोस, तुझ्याकडे हा बदला घ्यायची चांगली संधी आहे. अरे पण स्वरूप फार हुशार आहे रे, त्याला जर कळलं तर? म्हणूनच तुम्ही म्हटलं ना, काळजी नको, मी काही करून तुझ्या जवळपासच राहण्याचा प्रयत्न करेन. त्याने खांद्यावर ठेवलेल्या हातावर डोकं टेकीत वेणू म्हणाली, पण किती काळ?
तुझी तयारी असेल तर नेहमीच. हलकेच डोकं वर करून वेणूने त्याच्या सावळ्या पण मोहक चेहऱ्याकडे बघितलं आणि मान खाली घातली. एखाद्या सुरवंटाने पुन्हा कोशात शिरावं तसे ती आक्रसली आणि खाली बसली. कवितने तिच्या शेजारी बसून तिची हनुवटी वर उचलली. तिचे डोळे पाण्याने भरले होते. हे काय वेणू, मी तुला एक घोट आणि खंबीर स्त्री मानत होतो आणि तुझ्या डोळ्यात ते पाणी का? डोळे पुसत ती म्हणाली, कवित खरं सांगू, इतकं वर्ष मी एकटीने आयुष्य काढलं, पण आज मला माझ्या माणसांची गरज वाटते रे. तिला डोक्यावर थापटत जड स्वरात कवित म्हणाला, वेणू माझ्याशी लग्न करशील तू? प्रकरण 8 समाप्त. प्रकरण 9. हॅलो वेणू, मी तुझ्या फोनची वाट बघत होतो आणि तू तर स्वतःच हजर झालीस. स्वरूप वेणूचं आपल्या कॅबिनमध्ये स्वागत करत म्हणाला, बस नाही ते. त्याच्या समोरच्या खुर्चीवरती बसली. माय गॉड, किती वाढलीस तू ह्या आजारात. आधीच एकदम स्लिम होतीस आणि आता तरी जरा वजन वाढव. ठीक आहे स्वरूप, मला असंच छान वाटतं. ओके, तू कशी छानच दिसतेस, आय मीन इट. आणि आज एकदम खुशीत दिसतोयस. मग तू आलीस ना प्रथम माझ्या ऑफिसात, बोल काय घेणार? तुझा सल्ला. तो तर मिळेलच. मी तुझे सगळे प्रॉब्लेम सोडवीन हळूहळू, पण व्हॉट विल यू हॅव? कोल्ड ड्रिंक, कॉफी, टी, काही चालेल. तरी पण कॉफी घेईन. गुड. असं म्हणून तो दरवाजाकडे निघाला. फोनवर नाही मागवतेत, मग राहू दे ना, आम्ही जॅपनीज आहोत ना, आमच्याकडे बॉय किंवा पिऊन नाही, सेल्फ सर्व्हिस असते. मी आलोच कॉफी पॉट तयार करून. जरा पेनकिलर मिळेल का? डोकं दुखते. मी व्यवस्था करतो. स्वरूप निघून गेल्याच्यानंतर झटकन वेणूने पर्समधून फ्लॉपी डिस्क काढली आणि स्वरूपच्या समोर असलेल्या पी सीजवळ गेली. काही क्षणातच पी सी ऑन करून तिने झटकन ती फ्लॉपी लोड केली आणि भराभर कमांड्स दिल्या. जवळजवळ 1 मिनिटं पूर्ण होईपर्यंत ती फ्लॉपी त्या पी सीवर कॉपी झाली. लगेच ती फ्लॉपी काढून तिने पर्समध्ये टाकली व ती खुर्चीत विसवतेच तेवढा स्वरूप दार उघडून आत आला. त्या 1.5 मिनिटाच्या अवधीत वेणूला चांगलाच घाम सुटला व दम लागल्यासारखं झालं होतं. हिअर यू आर वेणू. कॉफीचा मग तिच्या हातात देत स्वरूप म्हणाला. तिच्या दुसऱ्या हातात त्याने ॲनासिनची गोळी ठेवली. थँक्यू स्वरूप. तिने कपाळाचा घाम टिपत कॉफीचा मग हातात घेतला. इतकं उकडतंय का तुला अजून? एसीचा नॉब फुल पॉवरवर फिरून स्वरूप म्हणाला, तुमच्या मुंबईत फार घाम येतो, आमच्या दिल्लीत नाही येत असं बरं का. कॉफीचा घोट घेत स्वरूप तिच्यासमोरच आपल्या खुर्चीत स्थानापन्न झाला. कॉफी पिऊन झाल्यावर वेणू म्हणाली, चल आता माझा प्रॉब्लेम सोडव बाबा, आय एम डेस्परेट. रिलॅक्स, तुझं काम मी करून देतो, पण तू मला काय देणार? खरं तर वेणूच्या मनात आलं होतं की त्या निर्लज्जाला एक कानफटात द्यावी, पण खोटं असं ती लाजत म्हणाली, तुझे काय चार्जेस असतील ते देईन मी. बघ हां, मी चेकबुक घेऊनच आले. मोठ्याने हसत स्वरूप म्हणाल, त्या चेकबुकमधला चेक नकोय मला. मग मला असं नाही वाटत की तुला माहीत नाही की मला कोणता चेक हवा आहे. कॉफीचा मग खाली ठेवून मग तिच्याकडे आशाळभूतपणे बघत त्याने आपले होठ पुसले. पुढे होऊन तिचा हात धरत तो म्हणाला, लिसन वेणू, मला तू फार आवडतेस. तुझ्या बहिणीच्या थंड प्रेमापेक्षा तुझं एक गरम तारुण्य मला जास्तच चेतवतं. त्याच्या नजरेतील किळसवाणी छटा बघून वेणूनं आपला हात सोडून घेतला. स्वरूप, हे काही चांगलं नाही हां, प्लीज बिहेव युअर सेल्फ. कम ऑन वेणू, त्या दिवशी हयातमधल्या माझ्या रूमवरच मी तुला सांगणार होतो, पण तुझी परिस्थिती बघून मी माझा विचार बदलला. थँक्यू फॉर दॅट. पण मला एक सांग, तुम्हाला मदत करणार आहेस की नाही? इतकी उतावळी का होतेस? मी सांगितलं ना की मी तुझा प्रॉब्लेम सोडवेन वेणू. दिस इज बिझनेस. तुझी गरज मी पूर्ण करीन. आणि खरं तर लगेचच उठून रूम सोडून जावं अशी तीव्र इच्छा तिला झाली. कुठल्या हॉटेलात उतरलीस? त्याने विचारलं. आत्ताच सी रॉकमध्ये चेक इन केले, रूम नंबर 803. फाईन, आपण असं करूया, मी तुझ्या सॉफ्टवेअरवर ट्रीटमेंट सुरू करतो आणि हॉटेलवर येईन तेव्हा तुझा सर्व प्रॉब्लेम सुटलेला असेल. तिने विचारलं, मग किती वेळ लागेल याला? वेळ कदाचित पूर्ण दिवसही लागेल. टोकियोमध्ये असताना मला अशा प्रकारचं ट्रेनिंग मिळालेलं होतं. आय सी. बाकी कसं काय चाललं आहे तुझं एक्सपोर्ट्स वगैरे? जोरात. सॉफ्टवेअर एक्सपोर्टमध्ये वी आर नंबर 1. अच्छा, पण मला वाटलं होतं की आजही इतर खूप जण आहेत ह्या फील्डमध्ये. असतील, पण आमची इतकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कोणाकडेच नाही. व्हेरी इम्प्रेसिव्ह. पण मी ते दिवसभर काय करू? त्यापेक्षा मी माझं सॉफ्टवेअर तुला देऊन जाते आणि संध्याकाळी तू हॉटेलवर ये. चालेल, यू जस्ट रिलॅक्स. पण हो, मिथिलाला तू आल्याचं कळवलं नाहीच ना? तू आधीच सांगितलं होतंस. गुड, चल बाय. या माझ्या मास्टर फ्लॉपीज आहेत. असं म्हणून वेणूने आपल्या बॅगेतून फ्लॉपी बॉक्स त्याला दिला. ओके डन, मी 7पर्यंत येतो, बाय. वेणूच्या नाजूक पाठमोऱ्या फिगरकडे टक लावून बघताना स्वरूप विचार करत होता, किती वर्षांची भुकेलेली असेल ही. एकदा का माझ्या प्रेमाची चव तिला कळली ना की झालं. वेणूभरच्या आपल्या काल्पनिक शृंगाराची गोड स्वप्न डोळ्यासमोर आणत स्वरूप कितीतरी वेळ बसून राहिला. पी सी ऑन करून तिच्या फ्लॉपीत चढवण्याआधी त्याने इंटरकॉमवर निशिनला रिंग केला. निशिन, आय हॅव गॉट द गोल्ड माईन. आपल्याला सोन्याची खाण मिळाली. ऑल इंडियाच्या सर्व कंपन्यांच्या सर्व इन्फॉर्मेशनची डेटा बँक आज मला मिळाली. वंडरफुल. आणि इकडे माझ्या मेन फ्रेमवर लोड करूया. आधी मी इथे त्या फाईल्स फॉर्मॅट करतो. RBX डिलीट करायला तू सुरुवात कर. ओके.
PCच्या हार्ड डिस्कवरचा मेनू पुढे जाण्यासाठी स्वरूपने कमांड्स दिल्या, पण हे काय, मेनूचा प्रोग्राम तर एरर दाखवतो. इंटरकॉमवर निशिनला सांगितलं, निशिन माय मेनू शोज एरर, यू टेक ओव्हर. तो 3-4 मिनिटातच मग निशिन धावत आला. स्वरूप, सम प्रॉब्लेम, माय टर्मिनल ऑल्सो शोज एरर. ओके, मेन फ्रेम ओपन कर आणि बॅकअप एंट्री दे. माय गॉड, आय डोंट अंडरस्टँड, एव्हरीथिंग इन मेन फ्रेम इज कापूत. डोंट टेल मी, हे काय झालं. RBX डिलीट कमांड देऊन बघ. पण कितीतरी वेळ दोघेही जण आपल्या PCवरून व्हायरस डिलिशन ट्राय करत राहिले. निशिनने ताबडतोब टोकेला फॅक्स पाठवला सांकेतिक भाषेत. 15 मिनिटांनीच त्यांच्या फॅक्सवरती रेसिपी उमटली. ती फॉलो करून दोघांनी आपलं ज्ञान पणाला लावलं, पण स्कम व्हायरसने आपलं काम चोख बजावलं होतं. स्वरूपच्या तोंडचं पाणीच पडालं. ही काय भानगड झाली. RBX डिलीट करताना आपल्या सिस्टमला काय झालं. दुपारी 4 वाजेपर्यंत टोकियो ऑफिसचे त्याचे सतत फोन आणि फॅक्स चालू होते. संपूर्ण सॉफ्टवेअर पायरेट केलेली सिस्टम जर फेल झाली तर त्यांचं करोडो डॉलरचं नुकसान होणार होतं. निशिन आणि स्वरूपचं धाबदन आणलं. काय झालं ते कळेना. टेक्नोजपान कंपनीकडूनही इन्स्ट्रक्शन्स आल्या, पण मेनूच्या एंट्रीपासूनच एरर येत असल्यामुळे संबंध सिस्टमच अनॲक्सेसिबल झाली होती. वेणूने दिलेला फ्लॉपीज लोड करण्या अगोदरच हा प्रॉब्लेम झाल्याने तिचा संशय घेण्याचं त्यांना काही कारणच नव्हतं. वेल डन वेणू, तिच्याशी हँडशेक करत कवितने कारचा दरवाजा तिच्यासाठी उघडला. खरं तर मला भीती होती की मी फ्लॉपी लोड करेपर्यंत तो परत येतो की काय, पण तुझी गोळी आणायला लावायची आयडिया उपयोगी पडली. त्याच्यामुळेच कॉफी आणि टॅबलेट आणायला पूर्णपणे 1.5 मिनिट लागलं. चला, एव्हाना त्यांच्या सिस्टममध्ये आपल्या स्कमने पूर्णपणे गोंधळ उडवला असणार. कार स्टार्ट करत कवित म्हणाला, दिस कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन, चलो लेट्स हॅव अ गुड लंच. बांद्रा हायवे ओलांडून कवितने कार ब्रिजवरनं पश्चिमेला आणली. लिंकिंग रोडवरून जुहू रोडकडे वळवली. हॉटेल सी प्रिन्सेस ओलांडल्याच्या नंतर समुद्रमहल या आलिशान सी फूड रेस्टॉरंटपर्यंत थांबवली. अगदी सामुद्रिक जगतात प्रवेश केल्याप्रमाणे त्या रेस्टॉरंटचं इंटिरियर केलेलं होतं. शंख, शिंपले, पान वनस्पती, फिश टँकमध्ये स्वच्छंद विहार करणारे सुंदर मासे अशा वेगळ्याच वातावरणात आणि मंद निळ्या प्रकाशामुळे अगदी समुद्राच्या तळाशी बसलो आहोत की काय असा भास होत होता. ते रेस्टॉरंट बघून वेणू अगदी हरखून गेली. किती सुंदर आहे रेस्टॉरंट ना, फॅन्टॅस्टिक. मला इथलं फूडही फार आवडतं. इनफॅक्ट 5 स्टारपेक्षाही इथं जेवण छान मिळतं. फ्रेश लाईम सोडा पिताना आज दोघंही एकदम रिलॅक्स होती. आज मी फार खुश आहे कवित. सगळं काही आपल्या प्लॅनप्रमाणे पार पडलं आहे, म्हणजे आत्तापर्यंत तरी. म्हणजे काय विशेष नाही स्वरूप. आता तुझ्या मागे लागायचं नाही, कारण आणखी एका व्हायरसला आता आम्ही लपवणार आहोत. लाजेने मान खाली घालून वेणू म्हणाली, कवित, काल तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नावर मी खूप विचार केला. मग काय आहे तुझं उत्तर? आपल्याला माझ्या मम्मी पप्पांना विचारावं लागेल आणि तुझ्याही. पण त्याआधी तुझ्या संमतीचं काय? कवितने विचारलं. बघूया ना, आधी मम्मी पप्पांना तरी तू आवडतोस की काय? आय सी. अरे वा, जेवण आलं देखील. मिल्ड लॉबस्टर्स, जम्बो प्रॉन्स, तंदुरी पॉम्प्रेट आणि स्पेशल सी फूड मिक्स राईस या पदार्थांवर ताव मारताना दोघांनी खूप गप्पा मारल्या. जेवण झाल्याच्यानंतर सिगरेट पेटून कवितने आरामात कश मारला आणि धूर तुझ्या तोंडावर सोडला. मी हो म्हणेन, पण तू सिगरेट मात्र सोडली पाहिजेस कवित. धूर तोंडावरून हटवत वेणू म्हणाले. का बरं? त्याच्यापेक्षा तूही ओढून बघ ना, कशी मजा येते. शी, काय भयंकर वास येतो त्या धुराला, हॉरिबल. हळूहळू तुला हा वास आवडायला लागेल. नेवर. त्याच्या नाकावरती टिचकी मारून वेणू म्हणाले आणि दोघेजण दिलखुलासपणे हसले. वेणूला वाटलं कितीतरी वर्षांनी आपण इतक्या मोकळेपणाने हसलो. प्रकरण 9 समाप्त. प्रकरण 10. प्रकरण 10वे आणि शेवटचे. बरोबर 7:30 वाजता वेणूच्या रूममधला इंटरकॉम वाजला. हॅलो वेणू, मी स्वरूप बोलतोय. हाय स्वरूप, माझं काम झालं? तिने विचारलं. अगं पण मला आधी वर तर येऊ दे. ओके, लवकर ये, मी वाट बघते. लिफ्टने स्वरूप 8व्या मजल्याकडे जाऊ लागला. त्याच्या मनात वेणूचेच विचार होते. काही करून आपण तिला आज वश करून घ्यायचंच. काम व्हायला वेळ लागतो म्हणून आणि काही दिवस तिला इथं थांबवायचं, मग काय आपली रोजच मजा. 803 नंबरच्या दरवाजावर ठोठावल्यावर तो उघडेपर्यंत तो अगदी आतुर झाला होता. हाय वेणू, आशेने पुढे स्वरूप म्हणाला. वेलकम स्वरूप. दारातून आत जाता स्वरूप एकदम चमकला. समोर सोफ्यावर मिथिला बसली होती. तिच्यासमोर एक अनोळखी इसम. वेणू त्याच्या पाठोपाठ आत आली. स्वरूप, मीट डॉक्टर कवित मिश्रा, डायरेक्टर ऑफ CMCS. स्वरूपने त्याच्याशी हात मिळवला. हाऊ डू यू मिस्टर स्वरूप? त्याच्या शेजारीत बसून स्वरूप म्हणाला. फाईन, थँक्यू. मिथिला, तू इथे कशी काय? अरे स्वरूप, दीदीने मला फोन केला की दुपारी मी इन्स्टिट्यूटवरच होते. तिने मला इथे बोलावून घेतलं आणि बघ ना, ती घरी न येता इथे उतरली आहे. स्वरूपचा चेहरा खाडकन उतरला. त्याने चोरून वेणूकडे बघितलं. वेणू मिथिलाजवळ बसली. स्वरूप आणि मिथिला, आम्ही तुम्हाला एक सरप्राईज देणार आहोत. डॉक्टर कवितनंच माझा व्हायरल फीवर बरा केला आणि आता लवकरच आम्ही दोघं लग्न करणार आहोत. मिथिलाने आनंदाने वेणूला जवळ घेतलं.
दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन्स दिले. वेणू पुढे म्हणाली, ही बातमी अजून मम्मी पप्पांना माहीत नाही आहे. त्यांना भेटायला आपण पुण्याला जायचे उद्या, पण आता लेट्स ऑल सेलिब्रेट. मित्र हो, ही कहाणी इथेच संपते. पुढे डॉक्टर कवित मित्रा आणि वेणू यांचं लग्न झालं आणि ते सुखाने नांदू लागले. मित्र हो, आय होप तुम्हाला ही कथा आवडली असेल. मित्र हो, कथेचा तिसरा आणि शेवटचा भाग इथेच संपला. भाग 1 व भाग 2ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही इथे देत आहोत. भाग 1 व भाग 2 अतिशय उत्कंठावर्धक आहेत, त्यामुळे हे दोन्ही भाग बघितल्याशिवाय तिसऱ्या भागाकडे वळू नका. मित्र हो, तुम्हाला जर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.